फार जोरदार भाषणं होती, हा. लोकांना भावनिक करण्याची भाषणं होती हम्म. की त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी ओबीसी समाजाचे फार मोठे मसी आहोत, हम्म. या समाजासाठी काहीतरी आम्ही करतोय आणि ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश हा ओबीसीला लपून राहिलेला नाही की कोण भाषण करतोय हा महत्वाचा विषय आहे. हम्म. खर तर या गोष्टीवरती हास्यास्पद विषय आहे की छगन भुजबळ हे भ्रष्टाचारी नेते आहेत की ज्याने प्रचंड कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. महाराष्ट्र सारखा घोटाळा केला, एक फुटपाथवर साधा हार फुले विकणारा माणूस 2-3 हजार कोटीचा मालक होतो, प्रचंड मोठा भ्रष्टाचार होतो हम्म. आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ओबीसीचा सहारा घेतो. हम्म. अरे खरा विषय तुम्हाला सांगायचं झालं हा. तर या राज्यातला या देशातला जो ओबीसी आहे, हम्म. जो मागास आहे, ज्यांच्यावरती तुम्ही कधीच काम केलं नाही, हे तुम्हाला आज सांगता येते की आम्ही ओबीसी ओबीसी ओबीसी. अरे कोण ओबीसी? खरे ओबीसी तुम्ही दाबून टाकले की 12 बलुतेदार, 18 आलुतदार, भटके विभक्त ह्यांना कधी तुम्ही सोबत घेतलं नाही, ह्यांच्यावरती नेहमी तुम्ही अन्याय केला. राजकारणात पुढारलेल्या ठराविक 4-5 जाती तुमच्या, तुम्ही आरक्षणावरती काय बोलणार आहे? आणि तुम्ही वडट्टीवार साहेबावरती तुम्ही टीका करता. अरे ते खरे वडट्टीवार लढले ओबीसी साठी, त्यांनी ज्यावेळेला मंत्री झाले त्यावेळेला मराठा समाजाला सारखी संघटनेला मदत केली. महायुतीला त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार झाला होता. मी स्वतः गेलो, ओबीसीच्या नेत्यांना घेऊन गेलो वडट्टीवार साहेबांच्याकडे. साहेब म्हटलं सारखी झालेली आहे, आता ह्यांची महायुती आहे, ह्याच्यावर पण निर्णय घ्या. त्या माणसाने वडट्टीवार साहेबांनी तत्काळ निर्णय घेतला. त्यानं खरंच समाजासाठी केलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि ते समाजाचे काम करणारा पण ते माणूस पण तर विरोध करतायत 2 सप्टेंबरच्या GR ला. तो 2 सप्टेंबरचा GR या संदर्भात काही मोठा विषय नाही आहे. तो हे फक्त राजकारण भुजबळांचं, हे मुंडे यांना यांचा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था